भाजपमधल्या इन्कमिंगवरून गडकरींनी टोलेबाजी केली। पक्षातील जुन्या कार्यकर्त्यांकडे लक्ष द्या असं त्यांनी म्हटलंय। तसंच जितक्या वेगानं वाढलो तेवढ्याच वेगानं खाली येऊ असं म्हणत गडकरींनी कान टोचले। घर की मुर्गी दाल बराबर असं करू नका असंही गडकरींनी सुनावले। कारण असा आहे की चांगला माणूस असतो घर की मुर्गी डाल बराबर। त्यामुळे बाहेरचा चिकन मसाला सावजीचा चांगला लागतो। जरा जुन्या लोकांकडे लक्ष ठेवा। हे जोपासलेले कार्यकर्ते माझ्या का आता मी तर नाही आहे, तुम्ही नेतृत्व करता। जर या प्रामाणिक कार्यकर्त्याची तुम्ही कदर नाही केली तर जेवढ्या जोराने वरती चालल्या तेवढ्या जोराने खाली आल्याशिवाय राहणार नाही। दरम्यान गडकरींच्या या वक्तव्यावर संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली। नितीन गडकरी कायम कान टोचण्याच्याच भूमिकेमध्ये असतात, मात्र त्यांच्या या कान टोचण्याचा काही उपयोग होतोय का हे पाहायला हवं अशी प्रतिक्रिया राऊतांनी दिली। इतकंच नाही तर आता भाजपमध्ये स्वतःचे असे 20%च लोक राहिलेले आहेत असा टोलाही राऊतांनी लगावलाय। नितीन गडकरी हे कायम कान टोचण्याच्या भूमिकेत असतात। नितीन गडकरींची जर गेल्या काही काळातली वक्तव्य भाषणं ऐकली तर त्यांनी कानच टोचण्याचा कार्यक्रम हाती घेतलेला उपक्रम। पण त्यांच्या कान टोचण्याचा काही उपयोग होतोय का हे पाहायला पाहिजे। नेते म्हणून मिरवतात हे कधी काळी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात काम करणारे लोक होते। त्यांना भारतीय जनता पक्षाची विचारधारा काय माहिती, जे कालपर्यंत हाफ चड्डीवर संघाच्या घाणेरड्या शब्दात टीका करत होते, आज ते संघाच्या चड्ड्या घालून संचलनात सामील होताना जेव्हा पाहतो तेव्हा लोक हसतात, लोकांना गंमत वाटते, लोक त्याचा मजा घेतात। भारतीय जनता पक्षामध्ये आज त्यांच्या स्वतःचे असे 20%च लोक आहेत आणि बाकी सगळे बाहेरून आलेले हौसे नवसे गवसे आहेत। त्याच्यामुळे नितीन गडकरी यांच्यासारख्या जुन्या जाणत्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची वेदना ही खरी आहे।